एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय विजयकुमार देशमुख मालक, मी सुरुवातीपासून या निवडणुकीच्या कॅम्पेनमध्ये होतो। मी प्रत्येक मतदारसंघाच्या जे बुधवार पेठेपासून सोमवार पेठ असेल, रविवार पेठ असेल, मंगळवार पेठ असेल, ह्या सगळ्या पेठ्या फिरल्यानंतर बीडी घरकुलचा भाग असेल किंवा बाळे गावठाण परिसर आणि हद्दवाड भागातल्या या भागामधल्या प्रत्येक विशेष करून सगळीकडे माझं लक्ष होतं। कारण का मी सगळ्या कार्यकर्त्यांना खाजगीमध्ये बोलताना एकच सांगितलं की ह्या मतदारसंघातली जी निवडणूक आहे, ही जी निवडणूक एक वेगळ्या पद्धतीची निवडणूक आम्ही या ठिकाणी समोर घेऊन चाललो जनतेच्यासमोर, की विजयकुमार देशमुखांनी गेल्या 20 वर्षामध्ये जी कामाची पद्धत त्यांनी या ठिकाणी आत्मसात केली, म्हणजे 12.5 वर्ष त्यांनी विरोधी पक्षात राहिले, 5 वर्ष ते पालकमंत्री असताना त्यांनी जी या सोलापूर शहराला एक विकासाची गंगा आणण्याचं काम त्यांनी केलं। 2.5 वर्षामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम विजयकुमार देशमुख यांनी केलं। त्याचबरोबर ह्या राज्यामध्ये जे 3 पक्षाचं सरकार आलं, या तिन्ही पक्षाच्या सरकारामध्ये एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील, आमचे नेते आदरणीय अजितदादा असतील, ह्यांनी जी लोकसभेच्या नंतर विधानसभेवर जे लक्ष केंद्रित करून ज्या पद्धतीनं शहर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही एक स्ट्रॅटेजी ठरवली होती की कोण काय कशा पद्धतीनं करायचं, तशा पद्धतीनं जी स्ट्रॅटेजी या ठिकाणी यशस्वी झालेली आहे। आम्ही खास करून आंबेडकरी समाजामध्ये तो जास्तीत जास्त माहितीच्या बाजूनं भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा विजयकुमार देशमुख यांच्या बाजूनं असू द्या, भक्कमपणे उभारण्यासाठी गेल्या 1 महिन्याभरापासून सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि त्यांना घेऊन आम्ही बैठका केल्या, वस्तीमध्ये गेले, तशा पद्धतीने कॅम्पेन केलं। तुम्ही बघा विविध नगरामध्ये ह्याच्यामध्ये त्यामध्ये गेलं तर त्या ठिकाणी सगळ्या सेक्शनमध्ये बघा तुम्ही मालकाला लीड मिळते। कारण का ह्याच्या पाठीमागे आता विक्रमी मताने आम्ही आव्हान केलं होतं मतदानाच्या 1 दिवस अगोदर की विक्रमी मताचा आघाडी या भागातली जनता या ठिकाणी देतील, असं या ठिकाणी मला विश्वास होता।